गुड मॉर्निंग एव्हरीवन. आजचा आपला टॉपिक आहे जनरेटर पार्ट 7 लॉसेस इन जनरेटर. टुडेज टॉपिक इज लॉसेस इन जनरेटर. मित्रांनो, आता लॉसेस म्हणजे काय? लॉसेस म्हणजे नुकसान, जनरेटरमध्ये होणारं नुकसान. तर आता आपल्याला बघायचं आहे जनरेटरमध्ये कुठे कुठे नुकसान होतं आपलं. जनरेटरमध्ये आपल्याला होणारे नुकसान बघायचे आहे. त्याआधी आपण एक कॉन्सेप्ट बघू की सपोज तुम्हाला मी एक फुल बकेट पाण्याने भरलेली 1 किलोमीटरवरून आणायला सांगितली, तर पूर्ण 15 लिटर पाण्याने ती भरली आहे, आटोकाट भरलेली आहे. तर ती तुम्ही तेवढीच्या तेवढी घरी आणू शकता का 1 किलोमीटरवरून? नाही. त्यातलं 2 लिटर तरी मला माहिती आहे पाणी तुम्ही कितीही सांभाळून आणलं तरी पाणी कमी होणारच आहे. तर पाणी कुठे कुठे कमी होतं? सपोज धक्का लागला तर कमी होतं, गड्डा आला तर कमी होतो, खड्डा पडला की होतं ना, पाय इनबॅलन्स झाला की कमी होतं. पाणी झलकतं, त्याची स्वतःची पण एक नॅचरल टेंडन्सी असते की ते पाणी काय होतं, पॉटच्या बाहेर झळकतं. त्यानंतर तुम्ही पॉट कुठला वापरलेला आहे, त्याचा आउटर सरफेस, ओपन सरफेस किती आहे त्यावर पण डिपेंड करतं. असे बरेचसे रिझन्स असतात. चढण आलं म्हणून हे होतं. त्याच पद्धतीने जर आपण जनरेटरच्या बाबतीत बघितलं किंवा कुठल्याही मशीनच्या बाबतीत बघितलं, तर जेव्हा ती मटेरियल सायन्स अप्लाइड करून जेव्हा ती बनवली जाते, तर तिने आपल्याला 100% इफिशियन्सी द्यावी, याच कॅल्क्युलेशननी ती बनवलेली असते. पण जेव्हा तीच वस्तू, तीच मोटर्स, तोच जनरेटर आपण प्रॅक्टिकली इन वर्किंगमध्ये वापरतो, तेव्हा काय होतं? तेव्हा ती तेवढी कॅपॅसिटीनी आपल्याला आउटपुट देते का? नाही देऊ शकत. कारण कितीही व्यवस्थित काम झालं तरीही सुद्धा आपण पूर्ण इफिशियन्सी त्या मशीनकडून घेऊ शकत नाही. कारण आपण वर्किंगमध्ये पाहिलेलं आहे, इनपुट एनर्जी त्याला दिली जाते जनरेटरला, त्यानंतर प्रोसेसिंग होते आणि मग आपल्याला आउटपुट मिळतं. तर ही जी प्रोसेसिंग होते याच्यामध्ये बऱ्याच स्टेजवर काय होते, एनर्जी लॉस होते आणि त्यालाच आपण लॉसेस म्हणतो. आता आपल्याला बघायचं आहे की जनरेटरमध्ये लॉसेस कुठे कुठे होतात. ऍक्च्युली जर जनरेटर किंवा कुठल्याही मशीनला 100% इफिशियन्सीसाठी बनवलेलं असलं तरी लोड देताना मात्र आपण 80%च लोड देतो त्या मशीनला, आणि त्यातही 20 to 30% लॉसेस होऊन त्या मशीनची इफिशियन्सी किती असते? 50 ते 60%च असते. कुठल्याही रोटेटिंग फील्डमध्ये, कुठल्याही रोटेटिंग मशीनमध्ये काय होतात? लॉसेस होतात ॲज कम्पॅरेटिव्हली टू स्टॅटिक. जे स्टॅटिक इन्स्ट्रुमेंट असतात, जसं ट्रान्सफॉर्मर आहे, त्यामध्ये लॉसेस कमी असतात. आता जनरेटर बघतोय आपण. जनरेटरमध्ये 3 प्रकारचे लॉसेस मोस्टली कॅटेगराईज केलेले असतात. तर पहिला पाहू आपण इलेक्ट्रिकल लॉसेस, म्हणजेच कॉपर लॉस. ठीक आहे. सेकंड मॅग्नेटिक लॉसेस, आयरन लॉस. ठीक आहे. थर्ड मेकॅनिकल लॉस. थर्ड आहे मेकॅनिकल लॉस. परत पहा, कॉपर लॉस, आयरन लॉस आणि मेकॅनिकल लॉस, यालाच इलेक्ट्रिकल लॉस सुद्धा म्हटलं जातं. कॉपर लॉसला, आयरन लॉसला मॅग्नेटिक लॉस सुद्धा म्हटलं जातं आणि मेकॅनिकल लॉसला मेकॅनिकल म्हणजेच मोटिव्ह फोर्स लॉस सुद्धा म्हटलं जातं. ठीक आहे. इथेपर्यंत सगळ्यांना समजलं? आता कॉपर लॉसेस. कॉपर लॉसेस कुठे कुठे होतात? आपण जे पार्ट्स पाहिले आहेत, जनरेटरचे पार्ट्स पाहिले ना आपण, तर जेव्हा आपण लोडला कनेक्ट केली मशीन, तर कुठे कुठे लॉसेस होतात? तर कॉपर लॉसमध्ये इन्क्लूड होतं आर्मेचर लॉस. आर्मेचर म्हणजे जिथे जिथे वाइंडिंग आहे तिथे तिथे कॉपर लॉस होईल. जिथे जिथे सुपर इनॅमल कॉपर वायर वापरलेली आहे तिथे तिथे आपल्याला कॉपर लॉस होईल. आर्मेचर लॉस, फील्ड लॉस आणि ब्रश कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स लॉस. आर्मेचरमध्ये होणारा लॉस, फील्डमध्ये होणारा लॉस आणि ब्रश कॉन्टॅक्टवर होणारा लॉस. आयरन लॉस. आयरन लॉसेसमध्ये मेजरली 2 लॉसेस कॅटेगरीज केलेले असतात, हिस्टेरिसिस लॉस आणि ईडी करंट लॉस. ठीक आहे. थर्ड मेकॅनिकल लॉस. याच्यामध्ये स्ट्रे लॉसेस, कॉन्स्टंट लॉसेस, व्हेरिएबल लॉसेस आणि टोटल लॉसेस, हा 4 ग्रुपमध्ये कॅटेगरीज केलेले आहे मेकॅनिकल लॉसेस. बरेचदा MCQs मध्ये हे प्रश्न विचारलेले आहे, बरेचदा. तर ठीक आहे, आपण फर्स्टली पाहू. काय बघणार आहोत आपण आता? कॉपर लॉस. कॉपर लॉस आधीच सांगितलं मी कुठे कुठे होतो. जिथे तिथे सुपर इनॅमल कॉपर वाइंडिंग वापरली गेलेली आहे तिथे. कुठे कुठे वापरलेली असते? ब्रशेस, आर्मेचर आणि फील्ड वाइंडिंग. आपण
आपण ब्रशेसमध्ये याच्यासाठी म्हणतो की कॉन्टॅक्ट याच्यानेच केलेले असतात ना आपल्या वायर्सनी, आणि तिथे पण स्पार्किंग होते. आता ब्रशेसच आधी पाहू आपण. दिस लॉस इज कॉज्ड बाय कॉन्टॅक्ट रेझिस्टंट ब्रश कॉन्टॅक्ट. कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स, कुठलीही गोष्ट इझिली प्रत्येक गोष्ट एक्सेप्टेबल करत नाही, काहीतरी रेझिस्ट करते, आणि त्या रेझिस्टन्समधून जो फोर्स, रेझिस्टिव्ह फोर्स अप्लाइड होतो त्यावर ब्रश मधून, त्या कॉन्टॅक्टमधून सप्लायला जायला जो रेझिस्टन्स तयार होतो, आणि तो रेझिस्टन्स ओव्हरकम करून जेव्हा सप्लाय समोर जातो तेव्हा काही एनर्जी लॉस होते, तर त्याला आपण ब्रश कॉन्टॅक्ट रेझिस्टन्स लॉस असं म्हणतो. आता बघू आपण. दिस लॉस इज युजली इन्क्लुडेड इन आर्मेचर लॉस. आर्मेचर लॉस मध्येच तो इन्क्लूड केलेला असतो. व्हेन युझिंग कार्बन ग्राफाईट ब्रशेस, जर ते ब्रशेस कार्बन ग्राफाईटचे असेल तर पर युनिट होल्ड किती असेल, 1 होल्ड लॉस होईल. ठीक आहे, पर युनिट मध्ये. व्हेन वी युझिंग अ मेटल ग्राफाईट, ठीक आहे, तर लॉस किती होईल, 0.25 होल्ड पर ब्रशेस होईल. कॉपर आणि ग्रॅफाईटचा मिळून जेव्हा ब्रश बनवला जातो, मेटल ग्रॅफाईट म्हणजे कुठलं मेटल वापरलं जातं, कॉपर वापरलं जातं तिथे, तर आपला लॉस काय होऊन राहिला, 0.25 होल्ड पर ब्रशेस इज ॲडेड इन कॅल्क्युलेशन इन एनी लोड. जेव्हा कुठलंही लोड त्या मशीनवर दिलं जाते तर ब्रशेस कुठले आहे ते कन्सिडर करून लॉस गृहीत धरला जातो. जर ब्रशेस कार्बन ग्राफाईटचा असेल तर पर युनिट 1 होल्ड होईल, आणि ब्रशेस जर मेटल ग्राफाईट, कॉपर ग्राफाईटचा असेल तर 0.5 होल्ड पर ब्रश होईल. ठीक आहे. आता आर्मेचर लॉस, आर्मेचरमध्ये कसा आणि कुठे कुठे लॉस होतो. दिस लॉस इज ड्यू टू रेझिस्टन्स इन आर्मेचर. आर्मेचरमध्ये जो रेझिस्टन्स असतो, रेझिस्ट करतो म्हणजे सप्लाय वाहण्याला रेझिस्ट करतो तो करंट वाहण्याला, तर तिथे होणारा लॉस म्हणजे आर्मेचर लॉस. आर्मेचर कॉईल इज रेझिस्टन्स इज इक्वल टू आय स्क्वेअर आर. ह्या कितीच्या बरोबर असतो, आय स्क्वेअर आर ए. आता आय काय आहे, आर्मेचर करंट आहे, आणि आर ए काय आहे, आर्मेचर रेझिस्टन्स आहे. आय ए स्क्वेअर आर ए एवढा आर्मेचरमध्ये काय होतोय, आपल्या लॉस होत आहे. इट इज 30 to 50% ऑफ टोटल इलेक्ट्रिकल एनर्जी जनरेटेड ॲट फुल लोड. ठीक आहे. हा किती असतो, 30 ते 50% दरम्यान राहू शकतो जेव्हा एनर्जी जनरेशन फुल लोड मध्ये केलं जातं, आणि हा व्हॅरी होतो. सारे फॅक्टर्स अफेक्टेड असतात. फील्ड लॉसेस. फील्ड लॉसेस इज ड्यू टू रेझिस्टन्स इन द फील्ड अँड इंटरपोल वाइंडिंग. आता फील्ड लॉसेस इज ड्यू टू रेझिस्टन्स इन फील्ड म्हणतात. म्हणजे ते फील्ड जेव्हा आर्मेचर, फॅराडेज लॉच्या नियमानुसार जेव्हा आर्मेचर काय करतो, आपल्या स्टेटरमध्ये फिरतो, त्याच्या ज्या मॅग्नेटिक लाईन्स कट करतो, तर त्याला थोडा ना थोडा काय होतो, अपोज होतो, आणि त्यालाच आपण फील्ड लॉसेस असं म्हटलेलं आहे. आता ह्या शंट फील्ड जर असेल वाइंडिंग तर किती होईल, आय स्क्वेअर एस एच इंटू आर एस एच. ठीक आहे. म्हणजेच शंट फील्डमध्ये झालेला करंट आणि रेझिस्टन्स किती झाला त्याला. इन सिरीज फील्ड वाइंडिंग आय स्क्वेअर एस ई आर ए इंटू आर एस ई. इन इंटरपोल वाइंडिंग आय स्क्वेअर ए इंटू आर आय पी. मेकॅनिकल लॉसेस. आता मेकॅनिकल लॉसेस म्हणजे ऍक्च्युली ज्या वस्तूला आपण हात लावू शकत आहोत, जे पार्ट्स वर्क करत आहे ते. आणि मी आधी पण सांगितलं तुम्हाला की जे मशीन्स रोटेटिंग असतात त्याच्यामध्ये लॉसेस फ्रिक्शन, एकमेकांना घासल्यामुळे जास्तीत जास्त लॉसेस होतात. आता फ्रिक्शन लॉसेस कसे होतात ते बघू आपण. फ्रिक्शन लॉसेस ऍट बिअरिंग अँड कम्युटेटर. हे कुठे होतं, फ्रिक्शन कुठे होतं, बिअरिंग म्हणजे काय, एक रिंग असते गोल, आपण म्हणतो ना आपल्या सायकलमध्ये वगैरे असते चर्रे, ती मदत करते कशाला, स्मूथली गोल गोल फिरायला, राऊंड अँड राऊंड. बिअरिंगच्या माध्यमातून ते स्मूथली होतं, आणि कम्युटेटरमध्ये फ्रिक्शन लॉस होतो. एअर फ्रिक्शन लॉस बाय रोटेटिंग आर्मेचर. एअर फ्रिक्शन मध्ये म्हणजेच स्टेटर आणि रोटरच्या मधामध्ये काय असते, जी हवा असते ती सुद्धा काय करते, अपोज करते, म्हणून तिथे सुद्धा एअर फ्रिक्शन लॉस होतो. फ्रिक्शन
ऑफ ब्रशेस सुद्धा घासले जातात म्हणून तिथे सुद्धा लॉस होतो. आणि हे सगळे लॉसेस कुठल्या याच्यामध्ये घेतले जातात? मेकॅनिकल लॉसेसमध्ये घेतले जातात. आणि हे किती पर्सेंट असतं? 10 to 20% ऑफ मेकॅनिकल लॉस. हा 10 ते 20% मध्ये येतो जनरेटरच्या. इट इज रिलेटेड ॲज अ मेकॅनिकल एनर्जी सप्लाइड. किती मेकॅनिकल एनर्जी तुम्ही त्या जनरेटरला प्रोव्हाइड केलेली आहे त्यावर काय असतं? डिपेंड करतं. इट इज अ फिक्स लॉसेस. तुम्ही कितीही इनपुट सप्लाय द्या, हे लॉसेस ठरलेले असतील. म्हणजे जर तुम्हाला आउटपुट घ्यायचं आहे तर तुम्हाला हे कन्सिडर करावं लागेल की 10% 15% मेकॅनिकल लॉस होईलच. आता आयरन लॉसेस. व्हॉट इज मीन बाय आयरन लॉसेस? इट इज ऑल्सो कॉल्ड एज अ मॅग्नेटिक लॉस और कोर लॉस. स्टेटर ज्याचा बनलेला असतो आणि पोल्स बनलेले असतात ते म्हणजे आयरन लॉसेस तिथे होतात. इट इज कॉज्ड बाय डिसिपेशन ऑफ इलेक्ट्रिकल एनर्जी बाय कोर्स ऑफ फील्ड पोल, इंटरपोल अँड आर्मेचर ड्रम. ठीक आहे. कोर्स, आता आपण वाइंडिंग पाहिलेली होती ना, वाइंडिंग कशामध्ये बसवलेली असेल? कोर्समध्ये, आर्मेचरच्या कोरमध्ये, आपल्या फील्डच्या पोल्समध्ये, इंटरपोलमध्ये, आर्मेचरच्या ड्रम्समध्ये. तिथे होणारे लॉस म्हणजे आयरन लॉस, त्यालाच आपण मॅग्नेटिक लॉस सुद्धा म्हणतो. आता हे लॉसेस 2 प्रकारांमध्ये कॅटेगरीज केले, हिस्टेरिसिस लॉस आणि इडी करंट लॉस. आता याला हे सुद्धा फिक्स लॉसेस आहे. हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय आणि इडी करंट लॉस म्हणजे काय, हे महत्वाचे 2 लॉसेस आहे. हे आपण बघू. काय असते हिस्टेरिसिस लॉ मध्ये? हिस्टेरिसिस लॉस म्हणजे काय होतंय? आपल्याला माहिती आहे फॅरेडेज लॉच्या इंडक्शनच्या नियमानुसार काय होतं की आपण जेव्हा स्टेटरमध्ये रोटर फिरवतो आणि मी जेव्हा मॅग्नेट तुम्हाला शिकवलेला आहे, तुम्हाला सांगितलेलं आहे की जेव्हा डिफरन्स बिटवीन आपण घेतला होता नॅचरल मॅग्नेट किंवा आर्टिफिशियल मॅग्नेट टू इलेक्ट्रोमॅग्नेट, काय सांगितलं होतं मी की हा पोलॅरिटी चेंज करू शकतो कधी पण आपली. सप्लायच्या हिशोबाने जसा फेज चेंज होईल तशी तशी काय होईल? पोल्सची पोलॅरिटी चेंज होईल. पण आधी धारण केलेली जी पोलॅरिटी आहे ती इतक्या सहजासहजी सोडते का तो पोल? नाही. आणि ती त्यांनी धारण केलेली पोलॅरिटी सोडावी, N to S तो कन्व्हर्ट व्हावा किंवा S to N तो कन्व्हर्ट व्हावा, यासाठी जो फोर्स अप्लाइड केला जातो तो सुद्धा एक लॉसेस आहे. आणि तोच लॉस म्हणजे हिस्टेरिसिस लॉस असतो. एक स्वतःचा एक गुणधर्म तयार होतो त्या पोल्समध्ये. तुम्हाला माहिती आहे आता एन चार्ज, पॉझिटिव्ह चार्ज, निगेटिव्ह चार्ज असं का म्हटलं जातं किंवा काय असतो चार्ज म्हणजे नेमकं काय? तर चार्ज म्हणजे एक प्रकारची फिलिंग आहे. चार्ज म्हणजे एक प्रकारची फिलिंग. सपोज एक ती पॉझिटिव्ह आहे तर पॉझिटिव्ह मधून त्याला निगेटिव्ह व्हायला काहीतरी फोर्स लागतो, काहीतरी करावं लागतं ना. ठीक आहे. तर ती जी एनर्जी त्यासाठी खर्च होते एन पोल टू एस पोल और टू चेंज द पोलॅरिटी ऑफ पोल्स, त्याला आपण हिस्टेरिसिस लॉस असं म्हणतो. बघू आपण आता. बट बाय रिटेंटिव्हिटी पोल आर डिनाइड टू चेंज इट्स पोलॅरिटी, देन सम फोर्स और एनर्जी अप्लाइड टू चेंज इट, आणि ती जी एनर्जी लॉस होते त्यालाच आपण हिस्टेरिसिस लॉस असं म्हणतो. तो आपल्याला हिस्टेरिसिस लूप आपण नेक्स्ट याच्यामध्ये घेऊच, पण हा मोगम मध्ये बघून घ्या. BH कर्व पण म्हटलं जातं याला. आणि हा जो लूप आहे हा म्हणजे आपल्या जनरेटरमध्ये होणारा हिस्टेरिसिस लॉस इंडिकेट केलेला असतो हा की, आणि हा कॉन्स्टंट असतो. हिस्टेरिसिस लॉस, इडी करंट लॉस, आयरन लॉसेस हे काय आहे? कॉन्स्टंट असतात. म्हणजे जेव्हा तुम्हाला आउटपुट घ्यायचं आहे आपल्याला काय हे करावं लागेल? कन्सिडर करूनच घ्यावं लागेल की हे दोन्ही लॉसेस मिळून आपल्याला 10-20% लॉस राहीलच. आणि जो आपले कॉपर लॉसेस वगैरे असतात ते व्हॅरी असतात, ते व्हॅरी करतात. आता याचा फॉर्म्युला आहे कॅल्क्युलेशनचा हिस्टेरिसिस लॉस, Kn Bm टू दी पॉवर 1.6 FV. Kn म्हणजे कॉन्स्टंट, याला N नी पण दर्शवलं जातं. V म्हणजे व्हॉल्यूम ऑफ कोर किती मोठा आहे लहान आहे. Bm म्हणजे मॅक्झिमम फ्लक्स डेन्सिटी, किती फ्लक्स त्याच्यामध्ये रेटेडनी तयार होणार आहे. ठीक आहे. इट ऑकर्स ड्यू टू
ऑफ मॅग्नेटिझम. आधी पण एक्सप्लेन केलेलं आहे मी की मॅग्नेटिकचे जे रिव्हर्सल्स होतात, पोलॅरिटी चेंज होते, त्याच्यामुळे काय होतं, हा तयार होतो हिस्टेरेसिस लॉस. आता ईडी करंट लॉस बघू आपण काय बघू आता, ईडी करंट लॉस. बघा ईडी करंट लॉस म्हणजे काय, हिस्टेरेसिस लॉस कशासारखा का बरं तयार झाला, म्हणजे पोलॅरिटी चेंज करतो म्हणून. तर आता ईडी करंट लॉस कसा तयार झाला किंवा कसा होतो आपल्या याच्यामध्ये जनरेटरमध्ये. आपण आधी पण बघितलं की हे जे कोर्स तयार झालेले असतात, तो कुठलाही असो, योकचा असो, पोल्सचे असो किंवा आर्मेचरचे असो, याला काय आपण सॉलिड नसतं. हा सॉलिड पीस असतो का, नाही, इट इज नॉट सॉलिड. आपण त्याच्या स्टॅम्पिंग्स करून आणि ती प्रत्येक स्टॅम्पिंग सिलिकॉन स्टीलची प्रत्येक स्टॅम्पिंग आपण काय करतो, इन्सुलेटेड करून ते कोर्स तयार केले जातात. तर आता आपण एक छोटंसं उदाहरण देते तुम्हाला की आपण रस्त्याने चाललेलो आहोत, गाडीने चाललेलो आहोत, स्पीड ब्रेकर आहे, एकच स्पीड ब्रेकर आहे, तर आपण एकदा स्पीड कमी करून समोर चाललं जाऊ, जास्त लॉस होईल का, नाही. पण अ नंबर ऑफ स्पीड ब्रेकर्स आहे, आता असतात ना, एकच असतो का, आता नाही, 7-8 स्पीड ब्रेकर जवळ केलेले असतात. तर असे जर आहे तर आपल्याला तिथे जास्त एनर्जी लॉस होईल ना, आपला होईल की नाही. एनर्जी लॉस म्हणजे आपल्याला स्पीड कमी करावी लागेल, आपल्याला वेळ जास्त लागेल, परत गाडीचा बॅलन्स सांभाळून म्हणजे लक्षपूर्वक करावं लागेल. तर तोच फरक आहे सॉलिड पीस ऑफ कोअर आणि लॅमिनेटेड पीस ऑफ कोअरनी. म्हणजे ईडी करंट लॉस कशामुळे होतो, जे लॅमिनेशन्स असतं, म्हणजे करंटला ट्रॅव्हल करायला काय लागतो, त्रास होतो थोडासा, आणि एक पर्टिक्युलर एनर्जी त्याला तिथे वेस्ट करावी लागते, त्यालाच आपण ईडी करंट लॉस असं म्हणतो. तर आपण बघूया, व्हेन द चेंजिंग फ्लक्स लिंक्स विथ द कोअर इट सेल्फ इट इंड्यूस EMF इन द कोअर विच इज turn setups the circulating current called eddy current. It produces return called eddy current loss. It is called as the eddy current loss, I square R loss. मला वाटतं तुम्हाला मी समजावून सांगितलं, एक्सप्लेन केलं, ते समजलेलं आहे. याचा पण फॉर्म्युला आहे P = KN B स्क्वेअर, बी मॅक्सच आहे तो पण F स्क्वेअर T स्क्वेअर. आता कोर अँड आर्मेचर मेड अप ऑफ स्टॅम्पिंग ऑफ सिलिकॉन शीट स्टील, दे आर इन्सुलेटेड फ्रॉम इच अदर. मी आधीच एक्सप्लेन केलेलं आहे, मराठीमध्ये सांगितलेलं आहे तुम्हाला, छान, ठीक आहे. तर विसरायचं नाही. द रेझिस्टन्स इज हायर दॅन सॉलिड पीस मटेरियल. आता जर तुम्हाला कोणी ईडी करंट कसा होतो तर विचारलं तर तुम्हाला सांगता यायला पाहिजे ईडी करंट का होतो, किंवा ईडी लॉसेस, ईडी करंट पासनं लॉसेस का होतात. तर काय होतं, एक सॉलिड पीस पासनं बनलेलं योक किंवा आपले पोल्स, देन आफ्टर कुठलेही कोअर्स, आणि लॅमिनेटेड शीट स्टील पासनं बनवलेले कोअर्स, याच्यामध्ये काय होतं, करंट वाहण्याच्या प्रवाहाला जो वेगवेगळ्या पद्धतीने अपोज होतो, जो रेझिस्टन्स होतो, त्याच्यावरून काय होतं, ईडी करंट लॉस होतो. लॅमिनेटेड कोअरमध्ये करंट वाहण्याला जो रेझिस्टन्स होतो आणि त्या रेझिस्टन्स ओव्हरकम करण्यासाठी जी एनर्जी आपल्याला खर्च करावी लागते, ती म्हणजे ईडी करंट लॉस. याचा पण फॉर्म्युला आहे बघा, P K B max स्क्वेअर F स्क्वेअर T स्क्वेअर आणि V. तर आपण बघू पॅरामीटर्स. P ईडी करंट लॉस डिनोट केला जातो त्याने, K ईडी करंट कॉन्स्टंट, B फ्लक्स डेन्सिटी, F फ्रिक्वेन्सी मॅग्नेटिक रिव्हर्सल पर सेकंद, HZ नी डिनोट केलेली असते. मटेरियलची थिकनेस किती आहे ही स्मॉल टी ने डिनोट केलेली आहे, आणि V नी व्हॉल्यूम, MQ, V ने व्हॉल्यूम डिनोट केलेला आहे. तर हे MCQs मध्ये वगैरे बऱ्याचदा फॉर्म्युला विचारला जातो, ठीक आहे. तर नेक्स्ट टॉपिक आपण जनरेटरचा लगेच बघू. बाय.